महाशिवरात्रीचं व्रत तुम्ही करणार असाल किंवा नसाल ह्या नियमांचं पालन करा. शिवपिंडीचं पूजन करताना कोणती चूक करू नये ते सांगतंय. मासिक धर्म वेटाळ सुतक असेल तर पूजन करता येत नाही. मासिक धर्म असेल तर फक्त उपवास करावा. ज्या गर्भवती महिलांना 7वा 8वा 9वा महिना असेल तर त्यांनी शिवमंदिरात जाऊन पूजन करू नये. घरी प्रदोषकाळी पूजा केली तर खूप चांगलं असतं. काय खावं काय खाऊ नये पाळावी. काही ठिकाणी तिखट चालत नाही तर काही ठिकाणी आंबट खात नाही. ज्यांना तिखट चालतं त्यांनी तिखट खाल्लं तरीही चालतं. खजूर कवट तुम्ही खाऊ शकता, फळं खाऊ शकता. काही ठिकाणी मीठ खात नाही. प्रत्येकाची आपापली पद्धत वेगळी असते, त्या पद्धतीचं आपण पालन करावं. गोपिंडीवर अभिषेक आपण घरी केला तरीही चालतं. महाशिवरात्रीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं, काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू नये. शिवपिंडीवर पांढऱ्या रंगाचं फूल अर्पण करा, फळ अर्पण करा, बेलपान अर्पण करू शकता. दूध, दही, पंचामृत यापैकी जे तुमच्याकडे आहे त्याने अभिषेक करू शकता. अखंड पांढऱ्या अक्षता अर्पण कराव्यात. शिवामूठ थोडी ओलसर करून नंतर अर्पण करावी.